नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज लिनियर इक्वेशन आणि हाऊ टू डिटरमाइन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या दोन घटकांचा अभ्यास केला होता. आता या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग पाहणार आहोत, सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियसचा अर्थ होतो एकाच वेळी. जेव्हा आपण एकाच वेळी दोन लिनियर इक्वेशन्सचा एकत्रित विचार करतो तेव्हा त्या दोन इक्वेशन्सला सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणतात. आपण डेफिनेशन बघूया. when we think about two linear equations in two variables at the same time, then the equations are called simultaneous equations. आता आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या ते पाहू. तीन मुख्य पद्धती आहेत. 3 methods to solve simultaneous equations. First one, elimination method. Second one, graphical method. And third, Cramer's rule or determinant method. एलिमिनेशन मेथडचे आणखीन दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे एलिमिनेशन by equating coefficients. आणि दुसरी मेथड आहे एलिमिनेशन by substitution method. एलिमिनेशन मेथडचा आपण लास्ट इयरला अभ्यास केला होता. पुन्हा एकदा आपण बघूया एलिमिनेशन मेथड. त्यातला दुसरा प्रकार आपण आधी घेऊया, एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड.
ही मेथड समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. x plus y equal to 8, x minus y equal to 2. हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला दिलेत. हे आपल्याला सॉल्व करायचे. बघा, x plus y equal to 8 हे इक्वेशनला आपण नंबर घालूया. नंबर 1. x minus y equal to 2, इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला x च्या संदर्भात y ची किंमत किंवा y च्या संदर्भात x ची किंमत ही शोधून काढायची आहे. Let us write the value of y in terms of x from equation 1. आपण इक्वेशन 2 नुसारही घेऊ शकतो. y ची किंमत x च्या टर्म मध्ये किंवा x ची किंमत y च्या टर्म मध्येही आपल्याला शोधता येते. Therefore x plus y equal to 8. Therefore y equal to y ची किंमत आपल्याला x च्या टर्म मध्ये x च्या स्वरूपात लिहायची आहे, म्हणून आपण x ला इक्वेशनच्या दुसऱ्या बाजूला शिफ्ट करूया. साइन चेंज होईल. y ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 8 minus x. Now substitute value of y in equation 2. Therefore equation 2 पुन्हा लिहूया. x minus y equal to 2. Therefore आता y ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला x च्या टर्म मध्ये लिहायचे. मायनस ब्रॅकेटमध्ये लिहूया 8 minus x equal to 2. Therefore ब्रॅकेट सॉल्व करूया. x minus 8 plus x equal to 2. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे म्हणून दोघांचे साइन्स चेंज होतात. Therefore x plus x 2x minus 8 equal to 2. Therefore 2x equal to 2 plus 8 minus 8 आहे तो प्लस झाला. Therefore 2x equal to 10. Therefore x equal to 10 upon 2, x equal to 5. Substitute value of x in equation 3. या इक्वेशनला आपण 3 म्हणूया. Therefore y equal to 8 minus x. Therefore y equal to 8 minus 5. Therefore y equal to 3. x आणि y च्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या आहेत. Therefore x equal to 5 and x equal to y equal to 3 is solution of equation. अजून एक उदाहरण आपण पाहूया.
x plus y equal to 4, 2x minus 5y equal to 1. सोल्यूशन देताना तीच पद्धत, x plus y equal to 4, इक्वेशन नंबर 1, 2x minus 5y equal to 1, इक्वेशन नंबर 2. Let us write the value of y in terms of x from equation 1. इक्वेशन 1 आपण काय घेतलं कारण ते सोपं आहे. इक्वेशन 2 घेऊनही आपल्याला काढता येईल, परंतु आपण सोपी पद्धत, सोपं जे आहे तेच करायचं असतं. इझी जे असेल ते करूया. therefore x plus y equal to 4, therefore y equal to 4 minus x, equation number 3. Substitute the value of y in equation 2. therefore equation 2 परत लिहूया. 2x minus 5y equal to 1, therefore 2x minus 5 in bracket 4 minus x, ही y ची व्हॅल्यू इक्वल टू 4, इक्वल टू 1. therefore आता सॉल्व करूया. 2x मायनस 5 ने आता ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. -5 × 4 20, -5 × -x plus 5x equal to 1. therefore 2x minus 20 plus 5x equal to 1. ती स्टेप आपण पुन्हा लिहिली चुकून. 2x plus 5x 7x minus 20 equal to 1. therefore 7x equal to 1 plus 20, 7x equal to 21. therefore x equal to 21 upon 7. therefore x equal to 3. आता ही जी व्हॅल्यू आहे ही इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट करायची. नाव substitute the value of x in equation 3. इक्वेशन 3 बघा, y equal to 4 minus x, therefore y equal to 4 minus 3, therefore y equal to 4 minus 3 म्हणजे 1. x आणि y च्या दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. therefore solution of equation is x equal to 3 and y equal to 1. हे आपलं फायनल उत्तर झालं. या पद्धतीने आपण उदाहरण सोडवू शकतो. मित्रांनो, आता आपण एलिमिनेशन मेथडची आणखीन एक पद्धत पाहूया. एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट्स. आपण एक
पहिली पद्धत पाहिली. आता आपण दुसरी पद्धत पाहूया. एलिमिनेशन ऑफ वन व्हेरिएबल बाय इक्वेटिंग कोएफिशियंट. यासाठी सुद्धा पुन्हा एक आपण उदाहरण घेऊया. (3a + 5b = 26 आणि दुसरं इक्वेशन आहे a + 5b = 22. आता नेहमीप्रमाणे आपण या इक्वेशन्सला नंबर देऊया. 3a + 5b = 26. नंबर 1. a + 5b = 22. आता कोएफिशियंट आपल्याला इक्वेट करायचे आहेत, म्हणजे इक्वल करायचे आहेत व्हेरिएबल्सचे. तर आपण आधी ऑब्झर्व करायचे की व्हेरिएबल्सचे कोएफिशियंट इक्वल आहेत का. इथे आपल्याला बी चे कोएफिशियंट इक्वल दिसत आहेत. पुन्हा आपण इक्वेशन लिहूया. 3a + 5b = 26. a + 5b = 22. इक्वेशन आता जर कोएफिशियंट सेम असतील, इक्वल असतील आणि त्यांच्या साइन जर डिफरंट असतील तर त्या दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करतात. आणि जर कोएफिशियंट इक्वल असतील आणि साइनही इक्वल असेल तर त्या इक्वेशनचे सबट्रॅक्शन करतात. बघा 1 आणि 2 इक्वेशन आहे. तर यांना आता आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागेल. सबट्रॅक्ट करताना इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करतोय म्हणून इक्वेशन 2 चे साइन चेंज होणार. a प्लस आहे तो मायनस, 5b इज ऑल्सो प्लस, मायनस झाला, 22 सुद्धा मायनस झाला. ते लिहायचं आहे सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. 3a - a किती आले 2a. 5b मधून 5b गेला, कॅन्सल झाले, इक्वल टू इथे आपल्याला 4 मिळणार. देअरफॉर a = 4/2. देअरफॉर a = 2. ही एक व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता a = 2 ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करायची आहे. देअरफॉर आपण 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. 3a + 5b = 26. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ a इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 आपण लिहून घेतलं. पुन्हा त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 3 × 2 + 5b = 26. 6 + 5b = 26. Therefore 5b = 6 तिकडे गेला, 26 - 6. Therefore 5b = 20. Therefore b = 20 upon 5 = 4. Therefore b ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4. Solution of equation is a = 2 and b = 4. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालेलं आहे.
अजून एक उदाहरण घेऊया मित्रांनो. 99x प्लस 101y इक्वल टू 499 आणि दुसरं इक्वेशन आहे 101x प्लस 99y इक्वल टू 501. आता या दोन्ही इक्वेशन्सच्या व्हेरिएबल जे आहेत एक्स आणि वाय ह्यांचं जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर पहिल्या इक्वेशनमधील एक्सचा कोएफिशियंट हा दुसऱ्या इक्वेशनमध्ये वायचा कोएफिशियंट आहे आणि पहिल्या इक्वेशनमधील वायचा कोएफिशियंट हा दुसऱ्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट आहे. असं उदाहरण सोडवताना काय करावं बघूया. $99x plus 101y equal to 499. Equation number 1. 101x plus 99y equal to 501. Equation number 2. जेव्हा असं इक्वेशन असेल तेव्हा आपल्याला एकदा ॲड आणि एकदा सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे हे दोन्ही इक्वेशनचे एकदा ॲडिशन करायची. 99x प्लस 101y इक्वल टू 499. Add equation 1 and 2. Addition केले आपण 200x plus 200y equal to 1000. आता इथे 200 कॉमन दिसतंय, 200 ने डिवाइड करूया. x plus y equal to 5 by dividing 200 on both side of इक्वेशन. इक्वेशन मिळालं आपल्याला, त्याला नंबर घातला आपण 3. आता इक्वेशन 1 आणि 2 यांचं काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. 99x प्लस 101y इक्वल टू 499. 101x प्लस 99y इक्वल टू 501. Subtract equation 2 from equation 1. सबट्रॅक्ट करताना आपण काय करणार, यांची साइन बदलणार. 99x मायनस 101x. बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस केला, आन्सर आला 2x. बिगर नंबरचं साइन द्यायचं आहे. इथे सुद्धा बिगर नंबर मधून स्मॉलर मायनस केला, 101 मायनस 99y मिळणार आपल्याला 2y इक्वल टू बिगर मधून स्मॉलर मायनस 501 मायनस 499. आन्सर आला 2. बिगर नंबरचं साइन दिलं. डिवाइड बाय 2 बघा मग काय होईल, मायनस 2x डिवायडेड बाय 2 प्लस 2y डिवायडेड बाय 2 इक्वल टू मायनस 2 डिवायडेड बाय 2. 2 ने डिवाइड केला आपण, therefore minus x
प्लस वाय इक्वल टू -1 हे इक्वेशन मिळालं आपल्याला, इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 यांचे कोएफिशियंट विचारात घ्या. बघा कोएफिशियंट इथे 1 आहे, इकडे सुद्धा 1 आहे आणि त्यांचे साइन्स डिफरंट आहेत. देअरफॉर सॉल्व करायला सोपं आहे. x प्लस वाय इक्वल टू 5 मायनस एक्स प्लस वाय इक्वल टू -1. क्वेश्चन नंबर 3, 4. Add equation 3 and 4. x minus x cancel झाले. y plus y 2y equal to 5 minus 1 4. Therefore y equal to 4/2. Therefore y equal to 2. y या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 1 2 3 4 इथे कुठेही आपण घालू शकतो, परंतु 1 आणि 2 मध्ये व्हॅल्यू घातली तर ती आपल्याला कॅल्क्युलेशन करण्याच्या दृष्टीने सोयीस्कर नाहीये. म्हणून आपण सोपं इक्वेशन कोणतं आहे ते बघूया. इझी इक्वेशन आहे 3 and 4, त्यापैकी आपण थर्ड घेऊया. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ y in equation 3. इक्वेशन 3 परत लिहूया. x प्लस वाय इक्वल टू 5. देअरफॉर x प्लस वायची व्हॅल्यू आहे 2 इक्वल टू 5. x इक्वल टू 5 मायनस 2. देअरफॉर x इक्वल टू 3. Therefore solution of equation is x equal to 3 and y equal to 2. आता याच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मी काही उदाहरणं देतोय, ते उदाहरणं सोडवायचे आहेत एलिमिनेशन मेथडने. आता मी काही उदाहरणं दिले तुम्हाला, हे तुम्ही एलिमिनेशन मेथडने सॉल्व करायचे आहेत. याच्या पुढचा भाग आपण आपल्या व्हिडिओच्या पार्ट 3 मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.